दादा इथे इथे हा दादा इथे इथे दादा 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 इथे एक ग्रुप दादा अरे पोडियमला 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 पोडियम मी टाकलं संपवून काढला आहात, काय नेमकं म्हणणं आहे? काय लवकर निघायचं? असं आहे की प्रत्येक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी पायऱ्यांना नमस्कार करूनच घरी निघतो. पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी अधिवेशनाकरता येतो त्यावेळेलाच मी पायऱ्यांना नमस्कार करतो. परंतु आता आपण प्रश्न विचारला की विधिमंडळाच्या अधिवेशनामधून तुम्ही काय मिळवलं, कशा पद्धतीने जाताय. गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवानंतर आज विधिमंडळातून बाहेर जाताना मनाला असंख्य वेदना होत आहेत. ज्या न्यायाकरता, ज्या नियमाकरता, ज्या प्रथेकरता, परंपरेकरता आम्ही सातत्यानं संघर्ष करत आलो, सभागृहातलं काम हे नियमानं चालावं याच्याकरता म्हणून आम्ही संघर्ष करत आलो. या सभागृहामध्ये आणि या विधिमंडळाच्या आवारामध्ये एकंदरीत रेल्वे स्टेशनचं स्वरूप जे आलेलं असतं त्यातून काहीतरी एखादा दुर्दैवी प्रसंग, काहीतरी एखादा वाईट प्रसंग घडेल हे सातत्यानं सभागृहामध्ये मी मांडत आलो. परंतु आता आपण बघितलं असेल या अधिवेशनामध्ये कुठलाही तांत्रिक मुद्दा मी उपस्थित केला नाही. इतकी प्रचंड गर्दी, हा आता ज्या ठिकाणी माझा बाईट घेत आहे त्या पायऱ्या म्हणजे सेल्फी पॉईंट झालाय, पण तोही मुद्दा आपण उपस्थित केला नाही. आणि शेवटी त्याचं पर्यावसन जे व्हायचं त्याच्यामध्ये झालं, मारामारीमध्येच झालं. आणि म्हणून हे सगळं आहे हे अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला, इभ्रतीला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत वैभवाला साजेसच चालावं आणि ते टिकावं याकरता आम्ही संघर्ष केला. परंतु आज इतके वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मला सभागृहामध्ये माफी मागून जावं लागतंय, याचं मला दुःख आहे. आणि ते माफी मागून माझं वैयक्तिक झालं. परंतु या संपूर्ण अधिवेशनमध्ये आम्ही ना शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना कामगारांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना विद्यार्थ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना लाडक्या बहिणींच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो, ना आशा वर्कर यांच्या पत्रामध्ये काय आम्ही टाकू शकलो, ना अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो. येणार HMचे लोक की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं होतं आणि आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांच्यावर सरकारच्या बदललेल्या परिपत्रकामुळं जो अन्याय होतोय त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो नाही. त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो नाही. कारण हे अधिवेशन लोकांना न्याय देण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही. याच्या वेदना मनामध्ये घेऊन मी जातो. विरोधी पक्षनेता अजूनही नेमलेला नाहीये, मात्र अधिक सहकारी तुमचे राजभवनावर असेल. पुढच्या अधिवेशनात, नागपूरच्या दिवाळी अधिवेशनात असं आहे की विरोधी पक्षनेता होईल ना होईल याच्यावर आता फार मला भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. लोकशाहीचं महत्त्व, लोकशाहीची बूज राखायची असेल तर विरोधी पक्षनेता होईल, नसेल तर नाही होणार. पण एक सल्ट टोचते मनाला कुठेतरी लोकशाहीमध्ये, असं पण होतं. आता मी सांगितलं ना की आमचा संघर्ष काय असतो. आमचा संघर्ष लोकांना न्याय मिळावा. आमचा संघर्ष काय असतो, न्याय आणि प्रथा आणि परंपरेने नियमाने कामकाज चालावं. पण जे चालतंय ते आम्ही नियमानंच चालतंय असं जर म्हणायला हो म्हणायचं असेल
तर ते गेल्या कित्येक वर्षाच्या अनेक कामकाजं मी बघितली, अनेक अधिवेशनं मी बघितली. त्यामुळं मन ते काय मानायला तयार नाही की हे जे चाललंय ते बरोबर चाललं असेल असं जर कोण म्हणत असेल तर मला असं वाटतं माझ्या अनुभवानुसार काय बरोबर चाललेलं नाही. त्यामुळं आपण आता इथून निघालेलं बरं. त्याबद्दल आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून तुमच्यावर आणि आदित्य ठाकरेंवर कारवाई करावी म्हणून आज पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. मी सांगितलं ना की माझ्यावर सभागृहामध्ये आमच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची करण्यात आली. परंतु अध्यक्षांचा जो मूड होता, अध्यक्षांची एकंदरीत भूमिका होती, तो हा विषय फार वाढवायचा नाही. ज्याचं त्यांनी समजून घ्यावं, थोडक्यात सांगायचं म्हणजे अशीच अध्यक्षांची भूमिका होती. परंतु माझे मित्र आशिष शेलार यांनी सांगितलं की भास्करराव तुम्ही त्याच्यावर पडदा टाका. मी प्रत्येकाचं शांतपणे ऐकत होतो, पण मी मात्र 1 मिनिट नाही बोललो तेव्हा खालून डिस्टर्ब करायला सुरुवात झाली. मला 4 गोष्टी अधिकच्या सांगायच्या होत्या. हे कालची भानगडी झाली, आम्ही पूर्वीच भाकीत व्यक्त केलं होतं आणि म्हणून मी तिथे सभागृहामधलं काही नाही, परंतु बाहेर जे मी काही मीडियासमोर बोललो ते बोलायला नको होतं. कारण मी नियमाची मागणी करतो, मी कायद्याची आणि परंपरा याची बूज राखली जावी अशी मी मागणी करतो. आणि मी मात्र अध्यक्षांबद्दल जे बाहेर वक्तव्य केलं ते माझ्याच मनाला पटलं नाही आणि म्हणून अध्यक्षांनी तशा प्रकारची काही जोरजबरदस्ती केली नाही. किंबहुना अध्यक्षांनी थोडीशी या विषयामध्ये संयमाचीच भूमिका घेतली. आशिष जे शेलार माझे मित्र आहेत त्यांनी अतिशय त्या ठिकाणी समंजसपणे भूमिका मांडली आणि म्हणून त्या सगळ्याचा आदर इवन अजितदादा समोर बसले होते, अजितदादा किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर मला भाव दिसत होते की भास्कररावांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये असे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. कोण आलं दादा? आणि म्हणून मी त्या ठिकाणी माफी मागितली आणि हा विषय संपवला. सत्ताधारी म्हणून येणार की विरोधक म्हणून येणार? नाही बा, पुढच्या अधिवेशनाला मी येणारच आहे. पण सत्ताधारी म्हणून ते येणार. आता सत्ताधारी येणार की विरोधक येणार हे नियतीच्या हातामध्ये आहे. माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काहीच नाहीये. काल जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी काल पोलिसांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चांगले म्हणतात ते, चांगलं कुठला विषय? आताच येतो, आता सांगा. आणि म्हणून चोर सोडून संन्यासाला धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल, काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आव्हाड तरी कसं सुटणार? त्यांच्यावर पण कारवाई होणार. पण आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली, ताब्यात घेतलं होतं म्हणून आंदोलन. मी सांगितलं ना की चोर सोडून संन्यासाला पकडणं ही कारवाई आहेच. संपलं का? धन्यवाद. तुम्हाला बोलवत आहेत. अरे